2 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगतीचे 2 प्रकार. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत 2 प्रकारे होऊ शकते. एक संतांच्या देहाची, दुसरी संतांनी सांगितलेली साधनं करत राहण्याची. यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणं फार कठीण आणि दुर्मिळ आहे. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणं हे फार कठीण असतं आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनामध्ये विकल्प येण्याचा संभव असतो आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलंच आहे. म्हणून पहिला म्हणजे संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग. हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यामध्ये म्हणजे त्यानं सांगितलेलं साधन करण्यामध्ये बिलकुल धोका नसतो. कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरं आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपवण्याकरता जे बरोबर असेल तेच सांगणं त्याला जरुरीचं असतं. साधकानं शुद्ध भावनेनं ते साधन केलं की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचं काम होतं. खऱ्या संताच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होतं. ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो. फक्त त्या वाहनामध्ये निश्चल बसून राहणं एवढंच आपलं काम असतं. तसं आपण खऱ्या संताजवळ नुसतं पडून राहावं. संताच्या संगतीमध्ये आपली कृती अशी काहीच नसते, नुसतं अस्तित्व असतं. त्यामुळं अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील नको असं म्हटलं, फक्त संत संगती दे असं म्हटलं. संत संगानं नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणं हे फक्त नामानंच साधेल. नाम जरूर तेवढं ठेवतं आणि बाकीचं सगळं नष्ट करून टाकतं. पण अनन्य भावानं नाम घ्यावं. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनामध्ये विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीमध्ये कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते. संत संगतीमध्ये साधनं आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होतं. सत्संगतीमध्ये स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडतं. म्हणून प्रयत्नानं संत संगती करावी. तिथं प्रारब्ध आणू नये. सत्संगतीमध्ये राहून नाम घेतलं तर देहबुद्धीच्या कोंडीतून आपल्याला बाहेर पडता येतं. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजे त्यांचा समागम करणं असं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.